इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी कंट्रोलचा जो आपला टॉपिक आहे त्यामधला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा जो प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आज चालू करतोय. त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते अगोदर तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर मग आपण प्रॉब्लेम आणि सोल्युशनला सुरुवात करू. बघा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा जो फॉर्म्युला आहे, आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे काय? इन्व्हेंटरी म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्टॉक. स्टॉक जो आहे तो किती वेळा वर्षातून त्याची उलाढाल होते, म्हणजे किती वेळा आपल्याला मटेरियल खरेदी करावं लागतं, ते वापरलं जातं, म्हणजे किती वेळा स्टॉकची उलाढाल होते, किंवा आपलं जे मटेरियल आहे ते किती दिवस आपल्या गोडाऊनमध्ये पडून राहतं, त्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो असं म्हटलं जातं. तो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक, म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम छेद ॲव्हरेज स्टॉक. आता जो कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. म्हणजे काय, तर तर तुम्ही किती मटेरियल वापरलं त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. मग मटेरियल वापरलं कसं कॅल्क्युलेट करतो आपण, तर ओपनिंग स्टॉक घेतो. ओपनिंग स्टॉक म्हणजे मागची काही शिल्लक असेल तर तो पुढच्या वर्षीचा ओपनिंग असतो, म्हणून ओपनिंग स्टॉक घ्यायचा. त्यामध्ये चालू वर्षीची खरेदी केलेली असेल म्हणजे परचेसेस ते ॲड करायचे, आणि त्यातून चालू वर्षीचा जो शिल्लक राहिलेला स्टॉक असेल त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, तो मायनस करायचा. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. ॲव्हरेज शब्द म्हणजे काय, सरासरी, स्टॉकची सरासरी. मग स्टॉक दोन प्रकारचे असतात, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. मग ॲव्हरेज स्टॉक बरोबर ओपनिंग स्टॉक अधिक क्लोजिंग स्टॉक अपॉन 2, त्याला 2ने भाग द्यायचा, 2 स्टॉक आहेत म्हणून 2ने भाग द्यायचा. इथे इज इक्वल टूचं चिन्ह टाकून घेते मी. बघा, हा जो फॉर्म्युला आहे तो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कसा काढायचा, तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आणि ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा, तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. बघा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हा कधी कधी डेज मध्ये पण विचारला जातो, आणि नाही विचारला तरी पण आपण कॅल्क्युलेशन करून ठेवलं तर काही फरक पडत नाही. म्हणून इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज कसा काढायचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ डेज इन इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आता तुम्हाला माहिती की वर्षामध्ये 365 दिवस असतात, म्हणजे इथे नेहमी किती येईल, 365 येईल. आणि इथे तुमचं जे पहिल्या कॅल्क्युलेशनचं उत्तर असेल इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो असेल तो तो इथे येईल. पण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जर पॉईंटमध्ये आला, समजा 3.4 3.5 फॉर एक्झाम्पल, तर जसा आला असेल पॉईंटमध्ये तो आपण तसाच इथे लिहितो. कारण की जर आपण होल नंबर करून घेतला, किंवा ते समजा 3.5 आहे आणि आपण 4 घेतला, तर इथे डेजमध्ये फरक पडतो. म्हणून इथे कॅल्क्युलेशनला घेताना जो आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो घेणार आहे तो जसा आला असेल पॉईंटमध्ये वगैरे तसाच्या तसा घ्यायचा. आता बघा, इथे जनरली 365 येणार, पण जर लीप इयर असेल तर मात्र 366 येईल. लीप इयर म्हणजे कोणतं इयर, तर ज्याला 4ने निशेष भाग जातो त्या इयरला लीप इयर असं म्हणतात. म्हणजे समजा आता 2020 इयर चालू आहे, मग 2020ला जर आपण 4ने भाग दिला तर भाग जातो. आणि तुम्हाला माहिती आहे की या वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 29 तारीख आलेली होती, म्हणजे हे कोणतं वर्ष आहे, लीप इयर आहे. तर मग लीप इयर असेल तर इथे 366 दिवस येतील, नाहीतर अदरवाईज प्रत्येक प्रॉब्लेमला इथे 365 दिवस येतील. फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घेतला असेल. आता आपण प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम घ्या आता. फर्स्ट प्रॉब्लेम इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा.
स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसतोय, प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत मी तो एक्सप्लेन करते. कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल वाय. वाय नावाचं मटेरियल आहे. कधी कधी कंपनीचं पण नाव येतं. कंपनीचं नाव किंवा मटेरियलचं नाव त्याचा आणि कॅल्क्युलेशनचा काही संबंध नाही, कारण इथे आपल्याला काही स्टेटमेंट वगैरे काढायचं नाहीये. डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. फॉर्म्युला टाकून आणि त्याच्या किमती टाकून फॉर्म्युला मध्ये पुट करायच्या किमती आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. त्यामुळे कंपनीचं नाव किंवा मटेरियलच्या नावाशी काही कन्सिडरेशन नाहीये. बघा, गिवन इन्फॉर्मेशन काय आहे. स्टॉक दिलेला आहे, स्टॉक इन हँड 1/4/2018 आणि आणखी एक स्टॉक आहे, स्टॉक इन हँड 31/3/2019. 2018-2019 म्हणजे हा असणार आहे ओपनिंग स्टॉक 20,000 आणि स्टॉक इन हँड 31 मार्च 2019 चा जो आहे 15,000 हा असणार आहे क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत 2018-2019 चे 70,000 रुपये. म्हणजे 3 इन्फॉर्मेशन आहे. ओपनिंग स्टॉक आहे 20,000, क्लोजिंग स्टॉक आहे 15,000 आणि परचेसेस आहेत 70,000. एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. आता इथे काही स्पेसिफिक सांगितलेलं नाही की डेज मध्ये पण काढा, पण आपण कॅल्क्युलेट करताना टाइम्स मध्ये पण काढणार आहोत आणि डेज मध्ये पण काढणार आहोत. टाइम्स मध्ये म्हणजे किती वेळा मटेरियलची उलाढाल झाली. कधी कधी इन्व्हेंटरीच्या ऐवजी इथे मटेरियल शब्द येऊ शकतो. मटेरियल टर्नओव्हर रेशो किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो असा पण इथे शब्द येऊ शकतो. प्रॉब्लेम लिहून झाला की रेज हँड करा. बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहायचा आहे. त्यानंतर ज्या किमती आहेत त्या त्यामध्ये पुट करायच्या आहेत. मग इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आधी लिहून घ्या. आधी वरती लिहा कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. त्यानंतर फॉर्म्युला लिहा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक अपॉन ॲव्हरेज स्टॉक. त्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. त्यासाठी फॉर्म्युला लिहा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. त्यामध्ये किमती टाकू. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 20,000 रुपये. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत 70,000 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 15,000 रुपये. मग बरोबरचं चिन्ह करा. ₹20,000 प्लस ₹70,000 मायनस ₹15,000. कॅल्क्युलेशन करून 70 आणि 20 90,000तून 15,000 मायनस केले तर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आपला आलेला आहे 75,000 रुपये. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आलाय 75,000 रुपये. आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आणि ॲव्हरेज स्टॉक लागतात. त्यापैकी आपण अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करून घेतला, तो आला आहे आपला 75,000. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करा. ॲव्हरेज स्टॉकसाठी फॉर्म्युला लिहा ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. मग ओपनिंग स्टॉक आहे 20,000, क्लोजिंग स्टॉक आहे 15,000. 20,000 प्लस 15,000 अपॉन 2 इज इक्वल टू, दोन्हींची बेरीज केली आपण 35,000 35,000 छेद 2. 35,000 आला, 2 नी भाग दिला. ॲव्हरेज स्टॉकचं फायनल आन्सर आला आपलं 17,500 रुपये. 17,500 रुपये. आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा आपण फॉर्म्युला लिहू आणि फॉर्म्युल्यामध्ये
कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम जो आलेला आहे 75,000 आणि ॲव्हरेज स्टॉक जो आलेला आहे 17,500 ह्या किमती आपण टाकू. मग इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहा. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. सूत्रामध्ये किमती टाका. 75,000 रुपये आपला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आलेला आहे आणि ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे 17,500 रुपये. भाग द्या. 75,000ला 17,500 ने भाग देऊन आपलं फायनल आन्सर येतंय 4.3 टाइम्स. 4.3 टाइम्स, दॅट इज 4 टाइम्स. राउंडेड अप केलं आपण, दॅट इज 4 टाइम्स. दॅट इज 4 टाइम्स. करण्यासाठी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेजचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहायचा. त्यानंतर आपला जो रेशो आहे तो आलेला आहे 4.3 आलेला आहे ॲक्च्युली, पण मग नंतर आपण तो कन्व्हर्जन करून 4 टाइम्स घेतलाय. म्हणजे जेव्हा आपण डेजमध्ये काढतो त्यावेळेला 4 न घेता आपण 4.3 घेणार आहोत. आणि हे इयर लीप इयर आहे की नाही ते चेक करण्यासाठी प्रॉब्लेम पहा. बघा प्रॉब्लेममध्ये स्टॉक इन हँड 1/4/18 ते 31/3/19 आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना 19 मध्ये येणार. मग 19 जे आहे 2019 हे काही लीप इयर नाहीये. कारण की जर 2019ला आपण 4 ने भाग दिला तर भाग जाणार नाही. शेवटी 9 आहे ना, तर त्यामुळे भाग जाणार नाही. म्हणजे हे लीप इयर नाहीये. मग डेज घेताना आपण किती घेणार? 365 डेज घेणार आणि त्याला 4.3 ने भाग देणार. मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज. सूत्र टाका. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज इज इक्वल टू नंबर ऑफ डेज ड्युरिंग द इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. नंबर ऑफ डेज ड्युरिंग द इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आता 2019 वर्ष आहे म्हणून आपण इथे 365 डेज घेतले आणि जो पॉइंट मध्ये उत्तर आलेलं होतं आपलं इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचं 4.3, 4.3 म्हणून 4.3 टाइम्सने आपण त्याला भाग दिला. आता हा टाइम शब्द किंवा डेज शब्द हा काही कॅल्क्युलेशनशी रिलेटेड नाहीये. आपण 365ला 4.3 ने भाग देणार आणि जे उत्तर येतंय ते येतंय 84.88 डेज. दॅट इज 85 डेज. राउंडेड अप केलाय 85 डेज. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपण आधी टाइम्स मध्ये काढला. तो 4.3 पॉइंट मध्ये उत्तर आलं होतं. राउंडेड अप करून 4 टाइम्स आला. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो डेज मध्ये कॅल्क्युलेट केला. डेज मध्ये कॅल्क्युलेट करून तो 84.88 डेज आला. मग राउंडेड अप करून आपण तो 85 डेज घेतलाय. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला.